नमस्कार मंडळी, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. हे बघा, कुंभवडे गावातील गंभीरेश्वर मंदिर आणि या मंदिरात उद्या महाशिवरात्र उत्सव साजरा होणारा. त्यापूर्वी काय कामं केली जातं तिकडे मंदिराच्या भोवती किंवा मंदिरात, ही पूर्ण भाग तुमका मी दाखवणार या भागात आहे. बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आमचं गंभीरेश्वर मंदिराचं इकडे गेट आहे आणि मी आता तिकडे चाललोय. तिकडे काय पूर्वतयारी चालली आहे उद्या उत्सवाची. तो भाग मी पूर्ण तुमका आता मी दाखवणार आहे. असं गेटने तिकडे चाललंय मी पुढे पुढे रस्त्याने. अशी आमचे देवळाच्या भोवतीने अशी राय आहे. इकडे राय म्हणजे इकडे जंगल आहे पूर्ण असा. आता इकडे साफसफाई झालेली आहे जवळजवळ. ही झाडांची जी पातळी असतात ती अशी पुंजून साफसफाई केलेली आहे. आता पूर्ण या भागात मी तुमका दाखवणार आहे. मंदिरात कसं मंडप वगैरे बांधतात, कसा डेकोरेशन आहे, ह्या पूर्ण दाखवणार आहे मी मंदिराच्या परिसरातला. आता मी देवळाकडे चालले, आमच्या गंभीरेश्वर मंदिरकडे. हे बघा, उद्याच्या कार्यक्रमासाठी इकडे हॉटेल इकडे बांधला नाही आहे. इकडे हॉटेलसाठी जागा केला नाही इकडे. त्या मंदिराचा परिसर तुमका दाखवते कशी सजावट केला नाही ती. इकडे आमचं मंदिर आहे, तिकडे कलर काम ही चालू आहे. हे बघा, आमचे दीपक मेस्त्री यांनी इकडे आता हे स्टेज बांधला नाही. इकडे मंडपचं काम चालू आहे. इकडे आमचे दीपक मेस्त्री तुमका दाखवते. इकडे बघा, भारी काम चालू आहे इकडे. हे आमचे दीपक मेस्त्री खास डेकोरेशन वाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते डेकोरेशन करतात इकडे. दीपक, झाला की नाही डेकोरेशन? दुपारपर्यंत होत पूर्ण. हे बघा, जोरात काम चालू आहे. हे पड्ड्यांची कामं चालू आहे. तिकडे तोरणा कोण लावतात, तिकडे पड्डे लावतात. आतमधला दाखवते भाग तुमका. हो, पड्डो बांधणार भारी ऐकला. हो, कायम प्रत्येक कार्यक्रमात असा कायम पड्डो बिड्डो बांधतो का हो. किती पण उंच असो चढवून असो बांधणार. हो बघा पड्डो. इकडे तो आणकर दिसून द्या जरा लोकांका. असे पड्डे बांधतसे बघूया. इकडे हवा पण जास्त सुटलेली आहे, वारवा जास्त इकडे, त्याच्यामुळं पड्डो नुसतो हलता. हो, बांधणार भारी आहे. बघा काय चढलो तो बघा वरती. मोठे इंजिनियर तर हे प्लॅनिंग मध्ये बांधतात एकदम. बघा काय पानसाळीत बांधलेलो मंडप एकदम. जरा तुझं चेहरो दाखव रे जरा. असून चेहरो दिसत नाही पड्ड्याच्या. मोठं बांधणार. हो बघा, हो बघा, हो बघा. मोठे मोठे मंडप बांधतात मोठ्या मोठ्या कार्यक्रमात. ऐकलं? हां, हे बघा, डेकोरेशन जवळजवळ आता पूर्ण व्हायचिलेला. छान डेकोरेशन झालेला. उद्या तुमका दाखवणार इकडचा कार्यक्रम. ही या मंदिराच्या भोवतीने असं डेकोरेशन पूर्ण केलेला असा आमचे दीपक मेस्त्री मुंताळची. आणि हे म्हणजे आंबा बागायतदार म्हणून शिवाजी तेली म्हणून हे मोठे व्यापारी आहेत. आणि यांच्याकडे नारळाची पण झाडं भेटतात. आणि हे बघा, तिने नारळ आणलेलो मंदिरात. हे कसली जाता हो नारळाची? बानवली. बघा, नारळाचा कांडच बघा केवढा आता. असे मोठे मोठे नारळ यांच्या बागेतही असतात. आणि हे आंबा व्यापारी आहेत. तुमका आंबे हवे असले तर आमका तुम्ही कॉल करू शकतास. हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इलेले आहेत आपल्या मंदिरात. मोठं नारळ ठेवलेलं.
आणि एक तिकडे आतमध्ये मोठं नारळ ठेवलं तोही तुमका दाखवते मी. असा मस्तपैकी इकडे डेकोरेशन केलेला. तुमका उद्याच्या भागात मी दाखवणार पूर्ण कार्यक्रम इकडचं काय होता. ही पूर्व तयारी आज चालू आहे आणि पूर्ण सजावट अशी मंदिराच्या भोवतीने आपल्या गमरेश्वर मंदिरकडे झालेली आहे. आणि आतलं तुमका गाभार दाखवतोय. आता मी इकडे मंदिरात चाललोय. इकडे हे बघा पूर्ण अशी सजावट झालेली आहे आपल्या मंदिरात. बघा पूर्ण सजावट झालेली आहे इकडे मंदिरात. हे बघा नारळ इकडे त्यांनी नारळ ठेवलेला आहे इकडे. अशा त्या नारळाक जशी नारळ लागतं त्या झाडाला. हे नारळ आणणारे मालक आहेत आमचे शिवाजी तेली म्हणून. त्यांच्या बागेत असे नारळ असतात मोठे मोठे. असं मंडप सजावट झालेली आपल्या पूर्ण मंदिराच्या गाभाऱ्यात. आणि इकडे आमचे गुरव आहेत प्रमोद गुरव. आता समय इकडे ठेवतं तिकडे साफसफाई करून ठेवतं तिकडे उद्याच्या तयारीसाठी. हे बघा गमरेश्वर मंदिराच्या परिसरात इकडे या झाडासाठी इकडे असं कंपाऊंड बांधलेला ढक्को म्हणून दगडाचो. आणि इकडे आता कलर करतात आमचे पोरगे प्रथमेश गुरव, प्रकाश पुजारी, राजा तांबे. इकडे आता पेंटिंगचं काम चालू आहे. इकडे महाशिवरात्र निमित्त इकडे सजावट चालू आहे इकडे पूर्ण अशी मंदिरात. बघा इकडे साफसफाईसाठी इकडे गाडी लावलेली आहे वासुबाने. आणि इकडे माणसा इकडे पातेरी इकडे जमवतात. हे बघा मंदिरात इकडे परिसर आणि इकडे पातेरी असतात झाडांची. अशी साफसफाई करतात आपल्या कार्यक्रमात. त्याच्यासाठी या परिसरात पूर्ण अशी साफसफाई करतात लोक. आणि इकडे पातेरी भरतात. इकडे तुमका दाखवते इकडे गावची अशी डोळंगी म्हणतात. त्या डोळंग्यातनं अशी पातेरी भरली जातात. आणि तिकडे गाडी आहे समोर. त्या गाडीत आता भरून नेणार तिकडे. अशी पूर्ण या मंदिराच्या भोवतीने अशी परिसरात पूर्ण अशी साफसफाई करतात लोकांवर. त्याशी इकडे मंदिरात इकडे महाशिवरात्र निमित्त इकडे साफसफाई चाललेली आहे इकडे. आणि कार्यक्रम त्याच्यामुळं आता इकडे पूर्वतयारी चालली आहे इकडे. इकडे मंदिरं पण रंगवतात इकडे. विठ्ठला देवीचं मंदिर आहे इकडे. त्याचा कलर काम चालू आहे इकडे. बघा मंदिरात दर्शनासाठी लोक इकडे येतात आपल्या गावातली. उद्या महाशिवरात्र. हे आमचे निखिल मोंडे यांचं आगमन झालेलं आहे मंदिरात. बघा मोंडे बंधू परिवार पूर्ण इकडे येलेत मंदिरात दर्शनासाठी आपल्या गमरेश्वर मंदिरमध्ये. सुभाष मोंडे यांची पूर्ण फॅमिली आहे इकडे. असं मंदिर आहे. आणि याचं कलर काम आमचे पावसकर बंधू यांनी केलेला.
चांगली सजावट केलेली अशी मंदिराच्या भोवतीने. एक कलर कामात हे पॅन्टरच पूर्ण असे पावसकर म्हणून कामच बघा त्यांचा एकदम चांगला मस्तपैकी काम आहे एकदम. हे पावसकर आमचे पॅन्टरच मोठ्या मोठ्या देवळात तसे कलर काम करतात. देऊळ पूर्ण सजावट केलेली आहे. हे बघा आमच्या गमरेश्वर मंदिरच्या बाजूकडे विठलाई देवी मंदिर आहे आणि आमच्या इकडे पॅन्टर आणि इकडे काम असं मस्तपैकी सजावट केलेली आहे. मंदिरात कलर मारलेलो हा आणि तुमका पॅन्टर दाखवतो इकडे. हे बघा हे आमचे दादा पॅन्टरच इकडे. दादा तुमचं नाव कसं? नमस्कार, माझं शशांक दिवाकर पावसकर. हां हां, तुम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे कलर मारून? हो, फक्त आता डिझाईन राहिले. डिझाईन राहिलेली आहे. संध्याकाळपर्यंत सगळं. आणखी काय काय तुम्ही कामं करता? मी थर्माकोल वर्क वगैरे करतो. हां त्यानंतर मॉडेल बनवतो. हां एक्झिबिशनला हे करतो मी, प्रदर्शनात भाग घेतो. हां रत्नागिरीला वगैरे, मुंबईला कुठे असतील तिथे. हां हां. नंतर काष्टशिल्प बनवतो लाकडाची. होय. नंतर ह्याचं नाटकाची नेपथ्य वगैरे असतात ना, हां सेटिंग, हां त्याच्यात काम करतो. हां. आणि लग्नाची नावं वगैरे असं काही हार्डवर्क असतं तेवढं अशी तुम्ही कामं साईड बोर्ड करता? बनवतो. हां, तुमचा जरा फोन नंबर सांगा. माझा व्हॉट्सअप नंबर काय? हां सांगा. 7391 हां 97 हां 0418. हां, असा तुमचा नंबर आहे. जर तुम्हाला हा पॅन्टर पाहिजे असतील तर तुम्हाला ह्या फोनवरती फोन करू शकता. सेल्फी पॉइंट पण बनवतो, लग्नाला वगैरे लागतात ना. हां हां. सेल्फी पॉइंट. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. बघा उद्याच्या तयारीसाठी जेवणासाठी आता लाकडा येतो तिकडे गाडीतनं. लाकडा भरून घेऊन येतात. उद्याची पूर्व तयारी चालू झालेली आहे आपल्या मंदिरात. बघा उद्या महाशिवरात्रीनिमित्त ही आता जेवणासाठी इकडे लाकडा घेऊन येलेत गाडीनं. पंढरी मयेकर म्हणून आता स्वतः गाडी घेऊन येलेले तिकडे लाकडा टाकतो तिकडे. नमस्कार मंडळी, व जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.